नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर LR टूर्सच्या मार्फत आम्ही देवदर्शने केलो. यामध्ये 5 देवदर्शन घातले. तर आज माझ्यासोबत मम्मी पण असतात. तर सगळ्यात आधीच आमचं दर्शन जा असा तर आदमापूरला असा बाळूमामाचा. तर पाऊस बारीक बारीक लागता. आम्ही आता सध्या 10:30च्या दरम्यान पोचलो. तर मंदिरात आशीर्वाद वगैरे घेऊन दिलो. तर बाहेरचं परिसर तुम्ही बघू शकता. पावसामुळे ओला चिंब जाऊक झालेला असा. तर बघूया ह्यानंतरची सुरुवात खडे जातात ती. तर आपण आजचा व्हिडिओ जो असा तो सुरुवात करतो. तर सुरुवातीपासून दाखवते आमच्या प्रवासात कशी सुरुवात झाली ती. चला मग आजच्या व्हिडिओत सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जोरात जरा नाचतो गुस्त केल्यात जरा जोरात म्हणा. मोरया. ऐका आता इथे जरा सगळ्यांचं सर्वप्रथम LR टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये हार्दिक स्वागत. आता पहिला पण नाश्ता झालेला आहे. आता थेट जाणार आहे आपण आदमापूरला. आणि दरवेळी आम्ही पहिला आदमापूर करून पंढरपूर करतो. यावेळी जरा चेंज केला आहे कारण की पंढरपूरचा आता वारी असल्यामुळे टाइम स्लॉट जरा चेंज आहे. कारण की आपण पंढरपूरला देतो VIP पासेस, 30 मिनिटामध्ये दर्शन होतं. तर आज आपण पहिलं जाणार आहे आपलं आदमापूर झाल्यानंतर जाणार आहे अक्कलकोट आणि वीर तपस्वी मंदिर. आज आपल्याला 3 देवस्थानं कव्हर करायची आहेत. त्याच्यामुळे जास्त कुठे थांबला उतरलात तर वेळ घालू नका. म्हणजे शॉपिंग वगैरे काय असेल तुमची ती करा, पण जास्तीत जास्त वेळ घालू नका. आणि जर कुठे उतरलात सुमारे सकाळी 6च्या दरम्यान आमच्या प्रवासाक सुरुवात झालेली. कणकवली, ओरोस, कुडा, बांदा, नेमळे अशी बरीच ठिकाणं घेत गाडीमधला एक कुटुंब तयार होऊन आम्ही आमच्या दर्शनाक सुरुवात केलेलो. तर आत्ताच आम्ही आदमापूरला पोचलो आणि पाऊस चालू झालेला. पावसाचे दिवस असले तरीसुद्धा खूप भक्त भाविक दर्शना गेलेला असत. आमचं दर्शन तर झालं. आता थोडा वेळचं थांबान आम्ही पुढच्या दर्शनाच्या मार्गावर जातो. मंदिराच्या समोरच हिसर झाड असं पिंपळाचा, जेका 1 रुपये किंवा सिक्को कॉईन चिकटवलं जातं आणि आपली इच्छा मागितली जाता. जर तो कॉईन चिपाकलो आहे का तर ती इच्छा पूर्ण होतील अशी मान्यता असा. तर दर्शन वगैरे व्यवस्थित झाला. पाऊस पण आता थोडं कमी झाला. आता निसर्गून डायरेक्ट स्वामींच्या भेटीक जातो म्हणजेच अक्कलकोटला. तर आता गाडी बाहेर पार्किंग प्लॉटमध्ये लावलेली असा आणि सगळं थोडं बाजारात. अखेरीस मंडळी हा कोकणातल्या चढवा अक्कलकोटमधील स्वामींचा बोलावणा येईला. खूप दिवसापासूनची दृढ इच्छा होती स्वामींच्या भेटीत जाऊची. दोघ्यात खरलोट तरव्याची कामं चालू असतात तरी पण अचानक या ट्रिपच्या सहकार्यात आम्ही जातो. तर ही गाडी असा ज्याच्यातून आम्ही प्रवास करून येलो आणि ही गाडीची असा. तर हे गटाचे मॅडम असतात. तर त्यांची असा सांगा गटाचं नाव तुमच्या. अनमोल प्रभात संघ तळवडे. हां, त्यांच्याने आयोजित करून ही गाडी घेतलेली असा आणि ट्रिपला वगैरे पाठवताय ना तुम्ही. तर मी तुमका नंबर देते त्यांचो. तुमका सुद्धा जर ट्रिपला जायचं असा त्यासाठी जर गाडी वही असतात तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. 17 सीटची आहे ना. 17 व्हिडिओ काढण्यासाठी पण कालच तुम्ही सगळं तर मंडळी आम्ही आत्ता काका खडे असो सांगा खडे असो ती लोकेशन होय काय. तर आता जेवणासाठी थांबलो आम्ही हॉटेलमध्ये जातलो. तर बरोच प्रवास करून आम्ही आता जेवणासाठी हॉटेलला थांबलो. इसरसूरपर्यंत 2 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही स्वामींच्या मठात पोचतलो. तर इसरसमध्ये हॉटेल लागला. तिसर पार्किंगला वगैरे जागा त्यामुळे इसरच थांबलो आणि मंदिरात जातो म्हणजे काय ना काहीतरी व्हेजच खातलो. तर सगळीजण तर आपला शाकाहारी जेवण इल्लेला हा मटकीची उसळ, डाळ हा, दही पण आहे, चपाती आणि पापड. स्वीट स्वीट दहीचा ना. इकडे स्वीट असते.
हो काहीतरी गोड असतात, रबडी वगैरे काहीतरी असतात. गाडीवर जेवण कसं होतं? तर आता आईसरचा आमचा प्रवास पुन्हा चालू झाला अक्कलकोटला जाण्यासाठी. खूप उत्सुकता असा ह्या हॉटेलला थांबलेलो. चला, मी पण घसरलेली, विटाली पण तिकडेच घसरलं मगाशी. स्लीप होतंय जरा. जेवण वगैरे करून थेट आता ही स्वारी निघालेली सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनात. कोकणातून ही आमची ट्रिप गेलेली होती सोलापूर. भयंकर म्हणजे भयंकर लांब असा, खूप म्हणजे खूप प्रवास करूचो लागतं. जीव एकदम सकाळपासून पहाटे डोळे उघडल्यापासून स्वामींच्या दर्शनासाठी एकदम दनीन झालेलो. त्यानंतर अक्कलकोट घेवच्या अगोदर आमका अजून एक मंदिर घेवचं होतं, त्या म्हणजे वीर तपस्वी मंदिर. ह्या मंदिराबद्दल माका फारशी काय माहिती नव्हती, पण प्रवासात एकदम सुखमय आनंद घेत आम्ही जाय होतो. अनोळखी तर सगळेजण होतो एकमेकांसाठी, परंतु ओळख झाल्यानंतर एकदम एक कुटुंब आमचा जमलेला होता. सगळेजण झोपलेली, जेवणात चहा पिण्यासाठी आम्ही आता सरळ उतारलो. थँक्यू. तर चहा वगैरे पिऊन पुन्हा आम्ही आता बसमध्ये येलो. आता तरी किती वेळ लागत अंदाजे? एक तास नाही लागला. कारण की अजून सोलापूरला नाही पोचा. वेळ असं वेळ आहे ना, तरी अजून टाईम आहे. सगळेजण आता चहा पितात. आम्ही एवढी जण इलो बसमध्ये बसा. ह्या मिताली ना गावकडे कुडा आणि काकी बांधायची ना. काकी बांधायची, ते माझे व्लॉग्स पण बघतात. मिताली पण आता बघू चालू करताना. होय बघा. गेट मी टाका या नको पुढे जायचं. आम्ही उतरलो स्वामींच्या भेटे जाऊचं. आपण त्याच्या आधी मध्ये मंदिर लागतं एक महावीर तपस्वी मंदिर, तर आमका तो पण स्पॉट कवर करूचा होता. आता मी सर पोचलो. एकदम छान मंदिर असतं. मस्तच आहे ना. बऱ्याच प्रवासानंतर आमची गाडी थांबलेली वीर तपस्वी मंदिराकडे. तर मंदिर बघू पहिलाच मंदिर अप्रतिम मंदिर, 1008 शिवलिंग खाली नंदी पण असा. मंदिराचा जो बांधकाम होता तो खूप आकर्षित होता आणि एकदम मनमोहक होता. सोलापूर अक्कलकोट मार्गावर स्थिर असलेला वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिरात जाऊन सगळ्यांनी आशीर्वाद घेतलो. यानंतर बाहेरचं परिसर म्हणजे बघून तर डोळे एकदम थक्कच झाले. आपण आता इसर एक प्रदक्षिणा मारूया, त्यानंतर आपण बाहेरचं परिसर बघू घेऊया. त्या परिसरात सुद्धा एक धार्मिक स्थळान व्यापलेला असा. महादेवाचे प्रिय नंदी तर तुमका माहीतच असतात. तर तुम्ही बघू शकता इथं नंदींची आणि शिवलिंगाची किती मोठी प्रतिमा होती. या ठिकाणी दगडी 1008 शिवलिंगा आणि 11 फूट रुंद व 108 फूट उंच प्रवेशद्वार असा, जो की खूप आकर्षित असा. या संकुलनात विविध देवांचे 25 मंदिरं असत. संपूर्ण बांधकाम आकर्षित दगडांनी केलेला असा. किती असतं त्याचं शिवलिंगा? 1008 शिवलिंग. तर इथं सगळीकडे 1008 शिवलिंग असत, दगडी असत सगळे.
डोळ्याचे पारणे पेटण्यासारखे हे दृश्य असं मंडळी. 1008 शिवलिंगा असतात. अशी मान्यता असा की तुम्ही हिसरच्या एखाद्या किसल्या शिवलिंगाची पूजा केला तरी 1008 शिवलिंगाची पूजा केल्यासारख्या त्याला. आम्ही शिवलिंगांका शरण होऊन बाहेरच्या दिशेने नेलो. ही रचना तर भयंकर होती. म्हणजे सापाच्या वेळख्यावरती हे शिवलिंग जी होती ती स्थापित केली होती. त्यांचं बांधकाम केलं होतं, तुम्ही बघू शकताय. तर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एका अविस्मरणीय मंदिरात भेट दिली. खूप छान वाटला. तर आता हिसरसून थेट अक्कलकोटला आमची गाडी जाते. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. आणि हिसरचा परिसर पण खूप मस्त असा. तर चला मग आता. तर मागे माझ्या मंदिरात आता महावीर तपस्वी मंदिर असं आताच दर्शन घेऊन दिलं आम्ही. आणि याची रचना अत्यंत भारी केलेली असा. कशीच चालत अक्कलकोटला जा. तर फायनली आत्ता आम्ही अक्कलकोटला पोचलो. तरी सर दर्शनाक जाऊच्या आधी नारळ फुलांची वगैरे खरेदी चालू असा. फायनली मनाची धाकधूक सुटली आणि थेट आज कोकणातनं 2 देवदर्शनं करून 3रा देवदर्शन म्हणजे अक्कलकोटचा माझ्या स्वामींचा दर्शन. मनात खूप उत्सुकता लागलेली. फायनली इतक्या दिवसात उत्सुकता होती ती संपली आणि मी मंदिराच्या गाभाऱ्याशी पोचलेलो. आम्ही आता रांगा वगैरे पार करून थेट स्वामींच्या आजच्या गाभाऱ्यात पोचलेलो. तर तुम्ही बघू शकता हिसर एक वेगळीच ऊर्जा मनात होता. कारण की हिसर ह्या असा मेन श्री स्वामी समर्थांचं निवासस्थान. अक्कलकोट महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि पवित्र धार्मिक स्थळ मानला जाता. श्री स्वामी समर्थ महाराजांचं मुख्य निवासस्थान असं ओळखलं जातं. ह्या ठिकाणी लाखो भक्त भाविक खूप श्रद्धेने येतात. असं मानलं जातं की वटवृक्षाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वर्षात तपस्या केलेली असा. आणि ही जी तुमच्यासमोर छायाचित्रण दिसतं श्री स्वामी समर्थ महाराजांचा आता हजारो रुद्राक्षांपासून बनलेला असा. खरोखर काय ते कलेचे कलाकार होते ना. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटोज व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं असली की असे नियम असतात त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असा. तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ. तर सर ना जेवणाची सगळी रांग लागलेली. आपण ती गर्दी खूप आता जाता उशीर पण झालो. आमका रवाचा पण स्टे पण करूचा. आमका दर्शन व्यवस्थित झाला. तर आता आम्ही स्वामींच्या समाधी मंदिराकडे जातो. आत्ताच बसमधनं उतारलो. पगार झाला मित्तलीचा पगार झाला. डबल. तर आम्ही आता 12:30 वाजता रूमला येलो. आता आम्ही तुळजापूरला पोचलो. विसरसून मंदिर 5 ते 10 मिनिटांवर असताना खूप जवळ असताना. तर आजच्या दिवसाचा प्रवास आजची दर्शनं संपलेली असतात. आता निवांत आराम करतो. भेटायला लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन देवदर्शनासोबत. तर रूम असं ते आम्ही 4 एका रूममध्ये झोपतलो शेअर करतलो. तर दोन्ही बेड कम्फर्टेबल असतात. त्यासोबतच AC आणि रूम 1 नंबर असा बघू शकता. तर चला